देशाची, सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज. नमस्कार. आज अखेर तरुणांचा विजय झाला का तर झालाच. जंतर मंतरवरती दिल्ली या ठिकाणी जवळपास 25 ते 26 दिवसानंतर आज भारताला हलवून टाकणारा हा विजय या तरुणांनी जिंकलेला आहे. आणि यात महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा वाटा असणारा, सगळ्या महाराष्ट्राला छाती बडवून सांगू असं वाटतं की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असा हा आपला सगळ्यांचा दिपके याने या अख्ख्या दिल्लीला झुकावलं आणि महाराष्ट्राचं नाक या आपल्या देशावरती कोरलं गेलं. सर्व मित्रांना, सर्व तरुणांना मला एक सांगावं असं वाटतं की आज ही लढाई होती ती ऐतिहासिक होती. ही लढाई आपण जिंकली आहे. या लढाईला रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न केला, पण हा आवाज दबलेला नाही. हा आवाज शेवटी तरुणांनी सगळ्या हिंदुस्थानला दाखवून दिला. फक्त सर्व तरुणांना माझी एक कळकळीची विनंती आहे, मित्रांनो, ज्याप्रमाणे आज तुम्ही सर्वजण एकत्र आलात, असे तुम्ही एकसंघ राहा. एकसंघ राहिल्यानंतर कुणाचाही गास नाही की पेपर लीक तर सोडाच, आता शिक्षण क्षेत्रात 2 नंबर करण्याचा मंत्र्यापासून ते खालच्या शिक्षकापर्यंत कुणाचाही घास नाही आणि करणार सुद्धा नाही. हे लक्षात ठेवा. आतापर्यंत सगळ्यांनी या पाठिंबाला बॅकिंग दिलं, प्रोत्साहन दिलं. त्या सर्वांचं मी बापू कोळेकर, भूमी मानदेशाची या चॅनलचा संपादक म्हणून सगळ्यांचं मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्ही या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळेच ही लढाई जिंकली आहे. आणि याच हिंदुस्थानच्या पंतप्रधानाने एक वाक्य म्हटलं होतं. ते वाक्य म्हणजे भारताचं भविष्य हे तरुणांवरती अवलंबून असतं, तरुणांवरती अवलंबून असतं. हेच तरुणांचं जे वाक्य आहे हे त्यांनी खोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता, पण आज याच तरुणांनी ते वाक्य पुन्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं. आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहेत तर या देशाचे भविष्य घडवणारे हे तरुणच आहेत, हे सगळ्यांना दाखवून दिलं. फक्त मला शेवटी एक असं म्हणावंसं वाटतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला जीव गमावला, आपला प्राण दिला, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वडिलांना, त्यांच्या घरच्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना आर्थिक मदत करावी, हीच माझी शेवटची विनंती आहे. सरकार, मायबाप, ही तुम्ही विनंती आमची स्वीकारावी आणि त्या मुलांच्या आईवडिलांना एक पाठिंबा म्हणून, भक्कम आधार म्हणून तुम्ही 2 पावलं पुढं सरकून त्यांना आधार द्याल, हीच आशा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.